नावाजलेली जोडी ज्यांनी स्फोटक फलंदाजी केली आणि आपल्या सामन्यासाठी ज्यांनी विजय मानकरी ठरल्याचे नितीन आपल्या फलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेशकडे एक विनंती असेल, बॉलर सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू आपण आणून द्यायचा याची नोंद घ्यायची आहे. सामना सुरू होतोय. सामन्यातील पहिलं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतोय तो मच्छिंद्र शिंदे, एक स्फोटक फलंदाज, त्याचप्रमाणे स्फोटक गोलंदाजी करतो आणि आपल्या संघाची धन्यवाद. धामणन वगलाचा माल चेक कर्णधार, वगलाचा मालचा कर्णधार कोण असेल त्याने व्यासपीठाकडे यायचं. वगलाचा माल ओळखतो शिंदे सर. तर नक्कीच मी सामन्याकडे घेऊन जातोय. सामन्याचं पहिलं शतक घेऊन आले ते मच्छिंद्र शिंदे. डागारा पावलांचा असा असतात शशांक पाटील आणि म्हात्रे सर यांचं तटस्थ पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि फलंदाजाला मला वाटतं उजव्या थोडासा उंच असा गेलेला चेंडू, एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. श्री गणेश होते तो एक धावेवरती. निर्धाव चेंडूची संख्या झाली, संघाची धावसंख्येत बदल होतोय. एक धाव फलकावरती लागते. एक चांगल्या प्रकारचा आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतो. हा व्होल्टेजचा सामना आहे. सामना इकडे जाऊ सामन्याकडे घेऊन जातोय पुन्हा एकदा मच्छिंद्र शिंदे. शिवशंभू विरुद्ध चौरे हनुमंत वाडी काय खेळ भेटलाय, मोठा घालायला लागलाय. मारती होतलाय की रुपये सुरेश रायना कोणती चूक करणार, मोठा गडी बाद झालाय. तुझी मॅच करतोय तो म्हणजे विशाल विशाल उटेकर यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून या सामन्यामध्ये आपला षटकार मारून आपल्या संघाला विजय केला होता ते म्हणजे विशाल यांनी. स्वीकारलं होतं तर शिवशंभर निवड संघाने हनुमंतवादी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल 12वा खेळाडू आमच्याशी द्यायचा आहे. त्याची नोंद घ्या. 12वा खेळाडू आम्हाला त्यावेळेशी द्यायचे की जेणेकरून कुठली चूक झाली तर आम्ही ग्राह्य धरणार नाही, कारण आम्हाला कंपल्सरी 12वा खेळाडू पाहिजे. तर सामन्यावर घेऊन जातो. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिलं शतक प्रगती पथावर असताना दिलीप सर एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय तर शिवशंभर निवड संघाने मच्छिंद्र शिंदे सारखा एक चांगला गुणवान खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवरती एक चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती पंचाच्या उजव्या साईडने मारा करतोय. चांगला फटका मारला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चेंडूच्या समोर येतोय सुधीर मारती, पण निवृत्ती मारती मला थोडीशी होते आणि चौकार. वार तुम्हाला सूचना देतोय की आपला 12वा खेळाडू आणखी द्या. आम्हाला नावं काही इथं सपोर्ट होत नाही, तर विनंती असेल कर्णधाराला आपला 12वा खेळाडू द्यायचा आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती मच्छिंद्र शिंदे थोडेसे गच्चा फंगल झाला. क्षेत्ररक्षक निवृत्ती आणि चौकार मिळा. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 4 ने वाटते 5 धावा धावफलकावरती लागतायत. चांगला फटका मारला. क्षेत्ररक्षक मात्र व्हायला अजित शिंदे चेंडूच्या पाठीमागे एक ज्येष्ठ चांगले क्षेत्राची उभा रचले, पण एका धावरती समाधान मानावं लागतंय. पॉईंटच्या दिशेने गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या समोर येतोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती हा व्होल्टेजचा सामना असेल. शिवशंभू निळे विरुद्ध चौऱ्याने हनुमंत वाडी एक कडू झुंज आपल्याला पाहायला मिळते. सामना 4 षटकांचा असेल. कंपल्सरी फेसिंग असेल याची नोंद घ्यायची. कंपल्सरी फेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. पुन्हा एकदा एक ज्येष्ठ खेळाडू सुधीरजी मारते असतील, प्रवीण मारते असतील, विशाल चव्हाण असतील, एक चांगल्या प्रकारचं आयोजन. त्याचप्रमाणे निलेश मारते क्षेत्राची उभा रचना रचतायत. प्रत्येक गोलंदाजी आणि प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण बदल करताय तो मच्छिंद्र शिंदे. पुन्हा एकदा आपला सामन्यातील पहिलं षटक घेऊन आलाय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडूची संख्या झाली. संघाची धावसंख्या रोखून धरले ती मच्छिंद्र शिंदे या गोलंदाजाने
आणि मी सांगितलं होतं जसे हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या ज्याची जोडी आपण समजलं जातो जरी आपल्या भारत देशाची जोड, तर ती एक फलाटी एक कुणाल शिंदे आणि त्याला छोटा बंधू युवराज शिंदे आपल्याला या क्रीडा नगरीत सातत्याने खेळताना दिसतात. एक चांगल्या प्रकारची जोडी या शिवशंभू नेवे संघाकडून कामगिरी पार करताना दिसतात. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी फलंदाजाला जखडून जाण्याचं काम बांधून ठेवलंय. तर मच्छिंद्र सिंधू या गोलंदाजाने फलकावरती धावा लागल्या तर 5 धावा लागल्या तर पहिलं शतक प्रगती पथावर असताना जर थोडासा क्षेत्ररक्षक संबंध झाला नसता तर चौकार गेला तर एकच धाव दिली होती पहिल्या शतकात. पण क्षेत्र सुद्धा गोलंदाजीच्या मार्गावरती त्याचं काम करत असतो दिलीप सर. तर थोडीशी साथ मिळते तर क्षेत्ररक्षक जर गोलंदाजाला साथ मिळाली नव्हे तर धावा मिळणार यात काही शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माथवर अकटाचा चेंडू होता पूर्णपणे जाणलं होतं. हात क्रीज मध्ये चेंडू टाकलाय आणि चेंडूला सन्मान दिलाय आणि निर्णय एक धावावरती समाधान मानावं लागतंय. एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 6 धावा पहिलं शतक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते एक गडी 6 धावा. बघू थोडस चूक होऊ शकते. आणि नवीन आलेला गोलंदाज कुणाल शिंदे एक चांगली गोलंदाजी करतो ज्याने कुणाल म्हटलं की एक गोलंदाजीचा एक नाव आपल्या पंधरावरती त्यांनी नावाचा दबदबा ठेवलाय. तो ठाणा जिल्हा असू द्या भिवंडी तालुका असू द्या ज्यांनी नावाचं वादळ निर्माण केलं तो कुणाल शिंदे. पहिल्या सामन्यात थोडासा महागडा पडला होता तो कुणाल शिंदे आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती. सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलंय. पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. पंच तटस्थ पंच म्हात्रे सर आणि शशांक पाटील एक नावाजलेले पंचाच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. तटस्थ पंच आपल्या भूमिकेचे कामगिरी करतायत. फार मिटिंग करू नका, फार उशीर करू नका, चला लवकर. क्षेत्राची रचना रचतोय तो कुणाल शिंदे आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कारण शिवशंभू नेहरू संघाला माहिती आहे की थोडं हनुमंतवाडी म्हटलं की एक दादा संघ समजला जातोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण सजवावे लागेल. वारंवार प्रत्येक चेंडूवरती क्षेत्राची युवा रचना रचतोय. ज्येष्ठ खेळाडू सुधीर मापे असतील, प्रवीण मापदे असतील, निलेश मापदे असतील, ही जोडी आपल्याला पाहायला सातत्याने पाहायला मिळते. तर पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 7 धावा. पुढचा चेंडू कुणाल टप्प्याचा चेंडू आहे. फलंदाजाला काही समजला नाही. फलंदाज मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली गोलंदाजी केली की कुणाल शिंदे यांनी. कारण पहिल्या सामन्यात मोठा मार खाल्ला होता कुणाल शिंदेने. 16 चेंडूचा मारा केला होता. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण हा वर्षाचा सामना आहे चौरंग हनुमंतवाडी विरुद्ध शिवशंभू नेवे. पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू आता पूर्णपणे जखडून ठेवलं. फलंदाजाला नितीन या गोलंदाजाला बांधून ठेवलं कुणाल शिंदेनी. कारण कुणाल शिंदे विरुद्ध मला आता नितीन म्हटलं की ही जोडी एक स्फोटक फलंदाज त्याचप्रमाणे एक स्फोटक गोलंदाज आमने सामने एक कधी झुंज आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आलेल्या सर्व मान्य व्यक्तींचा आणि पुरेशा एकदा कोळंबे नागेश्वर चषक 2024 मध्ये पाहायला मिळतोय. चांगला फटका मारलाय आणि सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू साईडला झाला आणि हा षटकार विजय. नक्कीच आपल्या गावाचा प्रश्न आपल्या संघाचा प्रश्न येऊन उभा राहिलाय. शिवशंभू नेवे विरुद्ध तोरण हनुमंतवाडी या संघादरम्यान काय घडणार काय बिघडणार या सामन्यात आपल्याला कळलं. चांगला फटका मारलाय. तोड उत्तर देतोय. साईडनं मारलेला फटका चौकार मिळतोय. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 4 ने वाढते 17 धावा.
17 धावा फलकावरती लागतात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण ठरवलं शिवशंभो संघाने. तोपर्यंत गोलंदाज कुणाल शिंदे थोडासा कानवंत्र देतो. एक ज्येष्ठ खेळाडू आपल्याला सातत्याने खेळताना दिसतोय. तो एक शर्यत मार्फती ज्यांनी ठाण्यामध्ये आपला नावाचा दबदबा ठेवलाय तो खेळाडू आज या क्रीडा नगरीत ठाणे दिघा या क्रीडा नगरीत खेळताना दिसतोय. तो शर्यत यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपली कामगिरी चोख करताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्फवरती गोलंदाज कुणाल 17 धावा फलकावरती लागल्या. दुसरे षटक प्रगती पथावर असताना कारण हा उलटेचा सामना चोराने हनुमंतवाडी विरुद्ध शिवशंभो नव्हे. मला वाटतं तिथे छेल व्हायला पाहिजे. शिकू होतं तिथे छेल मात्र सुटलाय आणि फलंदाजाला त्याचा फायदा झालाय. 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येचा बदल होतो. 2 वाढते 19 धावा फलकावरती लागल्या. तर स्वयंभू नागेश्वर चोरने उटेकर गावकर 2024 चषक पर्व पहिले मध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. आणि दुसऱ्यातील मला वाटतं शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. शिवशंभो निळे विरुद्ध चोराने हनुमंतवाडी. खूप चेंडू यारकर पद्धतीने टाकलेला चेंडू सन्मान दिला. चेंडूला फलंदाजांनी जाणलं होतं पूर्णपणे. सर्वांनी 1 धाव घेण्यात यश आले. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 20 धावा. काय घडणार काय बिघडणार या सामन्यासाठी आपले साथी समालोचक सांगतील ते दिलीप सर. धन्यवाद विजय सर. आणि नक्कीच इथे सामनाधिकारी सांगतायत 5:07 ही लढत सुरू झालेली आहे. म्हणजे 2 षटक 10 मिनिटांमध्ये त्यांच्या घड्याळाप्रमाणे झालेले आहे. टाइमात आहे परंतु टाइम जास्त आता लावू नका. आणि नक्कीच 1 गडी बाद 20 अशी धावसंख्या एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो. आणि नक्कीच 50+ करणं गरजेचं आहे त्यांना. कारण समोर आहे तो शिवशंभो निळे संघ आणि त्यांच्यामध्ये सुद्धा जबरदस्त फटकेबाजी करणारे असे फलंदाज आहेत. आणि त्यामुळे ही लढत मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी नक्कीच होईल. सिद्धेश आलेले आहेत गोलंदाज आणि सिद्धेश गोलंदाजी करते मिलिंद चाळके यांना. मिलिंद पहिल्या सामन्यापासून चांगली फटकेबाजी करतात. त्यांच्या जोडीचे नितीन यावेळेला मात्र स्वस्तामध्ये तंबूत परतले. शेवटी क्रिकेटचा खेळ असतो तो. पहिला चेंडू यावेळेला चांगला शॉटम पूर्ण मारला. मिड विकेटच्या बाजूने चेंडू चाललाय. चेंडू शेवटच्या क्षणाला अडवलाय. मच्छिंद्र यांनी चेंडू परत आणतात. विकेट किपर चेंडू फेक होत आहे परंतु 2 धाव मात्र दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत. 1 गडी बाद 22. एक थोडासा उसळी घेतलेला चेंडू परंतु त्याला चांगला व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये घेऊन मिडॉनच्या दिशेने चांगला फटका मारला होता. त्यावरती 2 धावा वसूल केला त्या मिलिंद यांनी. एक गडी बाद 22. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल. पुन्हा एकदा सिद्धेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. तुम्ही नाही मिलिंद. यावेळेला मिलिंद आणि उंचटोला मारलाय. शॉट मिस झालाय का नाही. शेवटच्या क्षणाला चेंडू आउट ऑफ रीच होता. फिल्डरचा चेंडू सुटलेला आहे. चेंडू मागे गेले. चेंडू 2 क्षेत्ररक्षक करतात. बघूया चेंडू अडवतात की नाही. अजूनही चेंडू मैदानामध्ये आहे. परत येत आहे. तिथे 3री धाव दोन्ही खेळाडू 4थी धाव पळून काढतात. आणि अशा रीतीने 4 धावा पळून काढलेल्या आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट बघा. बाउंड्रीच्या आतमध्ये चेंडू आणि 4 धावा. अशा रीतीने धाव संख्या होती ती 26. 1 गडी बाद 26. 26 पर लॉस ऑफ 1 विकेट. चोरणे हनुमंतवाडी प्लेइंग फर्स्ट अगेन्स्ट शिवशंभो निळे. दिस इज 2nd राऊंड मॅच. आणि एक नक्कीच वातावरण सुद्धा सुंदर आहे छान आहे. मला असं वाटत होतं की अजून एका सामन्याचा वेळ आहे परंतु ठीक आहे. एनिवे काही गोष्टी असतात ज्या वेळेमध्ये प्लस मायनस होत राहतात. आणि नक्कीच आम्ही आयोजकांना सूचना करू की उद्याचा दिवस हवा तसा हलका नाही आहे. कारण मला वाटतं 1-2 मॅच वाढलेले आहेत. त्यामुळे व्यवस्थित टाइम टेबल ठेवूनच सामने उद्या खेळवायला सुरुवात करावी. पुढचा चेंडू सिद्धेशांचा. यावेळेला श्रीगंधीला झेंडे स्कूप मारायचा प्रयत्न स्कूप केलेला आहे. डीप फाईन लेग शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाचा कोण चेंडू मागे गेला. चेंडू डीप फाईन लेग क्षेत्ररक्षक अडवतो तिथे. चेंडू अडवला तिथे. धाव मात्र 2 अडवू शकत नाही. 2 धाव मिळतात. 1 गडी बाद 28. 1 गडी बाद 28. यावेळेला त्यांच्या गोलंदाजीची ताकद वाढवण्यासाठी सुधीर महाती सुद्धा ऍड झालेले आहेत या टीम मध्ये दुसऱ्या फेरीसाठी. आणि नक्कीच मला वाटतं 4थं षटक असेल ते एखाद्या
सुधीर यांच्या हातामध्येच असेल आणि नक्कीच असू शकेल, कारण एक अनुभवी गोलंदाज आहे. एक गडी बाद 28. पुढचा चेंडू स्लोगतीचा, परंतु चांगल्या रेंज मध्ये आलेला आहे. त्याला लॉंगच्या डोक्याच्या वरून सुंदर असं खेळून दिलंय. मिलिंद स्पेशल षटकार, सुंदर सुंदर अशा 6 धावा विजयी. भगवा म्हटलं की ते जय श्रीराम आलेच, आणि जय श्रीराम आले ते भारत का बच्चा बच्चा. क्रिकेटचं मैदान घेतलं की भारत का बच्चा बच्चा, महाराष्ट्राचा बच्चा बच्चा, आपला 15 बच्चा बच्चा म्हणेल की मला सुद्धा असं षटकार मारायचे आहेत. एक गडी बाद 34. पुढचा चेंडू यावेळेला टॅप केलेला आहे, टॅप केलेला आहे, तो चांगल्या पद्धतीने टॅप केला. चांगली क्षेत्ररक्षण तिथे गलीच्या दिशेने थोडंसं ओव्हर थ्रो, आणि तिथे पुन्हा एकदा मिस फील्ड होत आहे. त्याचा मात्र दोन्ही खेळाडू फायदा होत आहेत आणि दुसरी धाव पूर्ण करतात. एक गडी बाद 36. तिसरं षटक चालू आहे. एक गडी बाद 36. एक चांगली धावसंख्या रचण्याचा एक मनोरा आहे, त्यांचा मनोर उद्देश आहे, तो मात्र या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. कारण 3 षटकं अजूनही पूर्ण झालेले, धावसंख्या ती 36. म्हणजे जवळजवळ 12 धावांची रणगती राखलेली आहे प्रत्येक षटकामध्ये, असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा सिद्धेश आपण टाकले चेंडू, यावेळेला मात्र त्यांना फसवून चेंडू गतीने फसवलाय, टप्प्याने फसवलाय आणि विकेट किपरच्या आता निर्धाराचा चेंडू. 3 षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकानंतर एक गडी बाद 36 अशी धावसंख्या आहे. एक षटक धाव कोण घेऊन येत आहे? मला वाटतं अजित शिंदे यांच्या हातामध्ये चेंडू असेल, परंतु अजित शिंदे यांच्या हातामध्ये चेंडू म्हणजेच माऊट असेल विजय शिंदे यांच्या हातामध्ये. पुढच्या 6 चेंडूचं वर्णन करतील आपल्या सर्वांग सुंदर आवाजामध्ये वळतो विजय शिंदे. येतो तो अजित शिंदे आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजी करतो. अजित शिंदे चांगले क्षेत्राची उभा रचले ते सुधीर मातू या दोनच्या खेळाडूने कर्णधाराची डोळा साकारतो. मच्छिंद्र शिंदे असतील, एक साईडला कुणाल शिंदे असतील, एक शिंदे असतील. एक शिंदे म्हटलं की गोंधळ सिद्धू एक नावाचा वादळ ज्याने भिवंडीत बघा आकार मारलेला गोलंदाजीच्या मार्कवरती. अजित शिंदे आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती त्याचा चेंडू आहे का लेफ्ट साईडच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. रंगपूर माफदी चेंडूच्या फेक होण्यापूर्वी एक धाव होती, समाधान मानायला लागतो. संघाची धावसंख्या होते 37 धावा. 37 धावा फलकावरती लागल्या. चोराने हनुमंत वाडे विरुद्ध शिवशंभू नेळे हा उलटचा सामना आहे. शिवशंभू नेळे म्हटलं की एवढा ताकदीचा संघ आहे. पहिला सामना झाला तेव्हा 7 धावा चुकून काढल्या होत्या. चोराने हनुमंत वाडे संघाला माहिती आहे की 50 ते 60 धावा फलकावरती लावाव्या लागतील, तरच सुद्धा ते लढत आपल्याला द्यायला लागेल. तुमचा चेंडू अजित शिंदे एक लागले, मागाच्या दिशेने आलेला चेंडू निवृत्ती चेंडूच्या समोर येतोय. चेंडूची फेक होते पण दुसरी धाव घेण्यात यश येतोय. तर नितून या फलंदाजाला संघाच्या धावसंख्येत 2 वाढते. 41 धावा फलकावरती लागतायत. मिलिंद 39 धावा फलकावरती लागतात. भारतीय नाही चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती चांगली गोलंदाजी पायच्या दिशेने मारला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. उपमयमे करण्याचा थोडाफार इरादा संपला होता. खेळ मात्र तिथे काही झाला नाही. जिंकतोय आणि 2 धावा घेण्याचे यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या होते 39 धावा. 41 43 धावा धाव फलकावरती लागतात. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कडवी झुंज एक साईडला असेल निळ, एक साईडला चौऱ्याने हनुमंत वाडी. पुढचा चेंडू चांगला फटका मारला. कुणाल शिंदे चेंडूच्या समोर येतो तर खेळ मात्र काय तिथे घेत होत नाही आणि 2 धावा घेण्यात यश येतोय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 43 धावा 43 धावा फलकावरती लागतायत. 4थं षटक प्रगती पथावर असताना चांगली धावसंख्या उभारली होती चौऱ्याने हनुमंत वाडी या संघाने. एक गुणवान खेळाडू अजूनही आपल्या
फेज मध्ये करतो. तो मिलिंद चालके एक स्फोटक फलंदाज समजला जातोय. चांगली गोलंदाज 2024 मध्ये त्याने मोठा आकार वाजवलाय त्या मिलिंद या फलंदाजाने. तुमचा चेंडू अजित शिंदे यांचा कोटाचा चेंडू होता. चेंडूच्या समोर येत नाही, पण मात्र तिथे काही निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या रोखून धरले. निर्धाव चेंडूची सांगता झाली 43 आकड्यावरती. होतं षटक प्रगती पथावर असताना पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती अजित शिंदे त्यांच्या उजव्या साईडने मारा करतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि स्ट्राईक रोटर करण्याचा आता त्यांनी धाव विकेट सफर करतोय. चित्रगडीबाद संघाची धावसंख्या होतो 43 धावा. विश्वासाठी 44 धावांचं आव्हान ठेवलं ते शिवशंभर निवेश संघाचे. तोपर्यंत आपण एक संगीत ऐकू या डीजे वाल्याकडे. तर अगोदरचा जो सामना झाला धामणन गुड्याचा आड विरुद्ध धामणन वगळाचा माळ, त्यामध्ये वगळाचा माळ संघ विजयी झाला आणि शेवटच्या चेंडूवरती विशाल उतेकर यांनी षटकार मारला. तर विशाल उतेकर यांच्यासाठी उद्योजक लवजी जाधव सर यांच्याकडून 501 रुपये डिक्लेअर झालेले आहेत आणि ते त्यांना ऑनलाईन पेमेंट होईल जीपे माध्यमातून, याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. विशाल उतेकर यांच्यासाठी लवजी जाधव यांच्याकडून 501 रुपये. धन्यवाद दिलीप सर. मला सामन्याला फार उशीर करू नका. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. सोडून हनुमंतवाडी आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा आधी पुन्हा एकदा आजच्या शेवटच्या सामन्यात हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तटस्थ पंच शशांक पाटील आणि म्हात्रे सर यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला हा सामना एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. स्वयंभू शासक नागेश्वर कोरोने उतेकर गावतात या संघादरम्यान 2024 पर्व पहिलेमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 31,000 आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 10,000 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार मानतोय. सामन्याची सुरुवात होते. 24 चेंडूचा खेळ असेल. विजयासाठी 44 धावांची गरज. 44 धावांची गरज. हा उलटेचा सामना आहे. काय घडणार, काय बिघडणार, कोणाला माघारी परतावं लागणार. चौऱ्याने हनुमंतवाडी विरुद्ध शिवशंभर ढेरे आणि मालिकावर सायकल इथं सपूर्द केले ते संदेश संदीप मोरे आणि साई शंकर मोरे हे आपल्या चौराणे गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी सामन्यासाठी सायकल सपोर्ट केले. त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतोय. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आमचे प्रताप उटेकर सर फार कंटाळलेले दिसत आहेत. फार मेहनत घेतली यांनी. जरी 3 दिवसाची जरी टुर्नामेंट असेल तरी 2.5 ते 3 महिने त्यांनी काबाड कष्ट करून या खेळाडूंना सर्वांना खेळण्याचं योगदान या क्रीडा नगरीत त्यांनी दिले. दिलीप उतेकर साहेब असतील, प्रताप उतेकर असेल, अजय जाधव असतील, त्यांचे मोठे बंधू मेजर विजय जाधव सर असतील. मला का नावं सर्वांची येत नाहीत, पण या सर्व साऱ्या मंडळींनी फार मेहनत घेतलेली दिसत आहेत. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. त्याप्रमाणे दीपराज चव्हाण असतील, सूरज उतेकर असतील, राजेश उतेकर, प्रफुल्ल जाधव, योगेश मोरे, महादेव उतेकर, संदीप उतेकर, संदेश उतेकर, विकी शिंदे, रोशन शिंदे, अभय उतेकर, श्रीधर शिंदे आणि प्रथम जाधव, किशोर शिंदे, तेजस सावंत असतील, प्रमोद उतेकर असतील, रोहन सकपाल असतील, अनंत उतेकर असतील, के के उतेकर साहेब, त्याचप्रमाणे अजय जाधव सर, या सर्वांनी जी मेहनत घेतली ना दिलीप सर, 2.5 ते 3 महिने यांनी या गावापासून आणि या ठाण्यापर्यंत जी मेहनत घेतली. मला वाटतं सकाळची ट्रेन पकडायची जुवा पॅसेंजर आणि रात्रीची नेत्रावतीने जायचं काय काम असेल तर असं आयोजन केलंय. चांगलं टुर्नामेंट केलेले आणि विशेष म्हणजे 15 गावची जेव्हा स्पर्धा असते तेव्हा फक्त आपली 15 गावची मुलंच खेळत असतात. तर ह्यांनी योगदान दिलं नाही. या ठाणे मुंबईमध्ये जे आज काल आपण जे सामने पाहिले, बोरिवली साईड, मालाड असू द्या, मिरा रोड असू द्या, या सर्वांना खेळाडूंना खेळण्याचं योगदान दिलं नाही या मंडळाने. त्यांचं देखील आपण सर्वांचे स्वतःचा आभार मानू. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन मध्ये चौरवणे नागेश्वर मित्र मंडळ, चौरवणे उतेकर गावठाण आणि ह्या
गावठाण म्हटलं की 24 तारखेला मला वाटतं देवीची यात्रा पण असेल. त्यांनी सर्वांना आमंत्रित केलं एक चांगल्या प्रकारे या जत्रेचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी यावं अशी त्यांनी कळकळीची विनंती. अंपर शशांक पाटील सर आणि म्हात्रे सर बेल सावत्या नको वार आहे. ठीक आहे धन्यवाद. तर सामना चालू होते सामन्याकडे गोल जातोय मी स्वतः विजय शिंदे निळेगावचे जरी सुपुत्र असतील तरी समालोचना ज्यांनी आम्हाला व्यासपीठाचं योगदान दिले ते आमचे दिलीप सर आमच्या समेत जोडले. पहिलं शतक घेऊन आलं आणि सलामीची जोडी मैदानात येते ते मच्छिंद्र शिंदे आणि एक स्पोर्ट्स फलंदाज शरद महापती स्ट्रायकर असतो मच्छिंद्र शिंदे. अमोल उतेकर आपण दुसरी चव्हाणशी संपर्क साधायचा आहे. अमोल उतेकर सामन्यातील पहिलं शतक वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय. तर संतोष एक गुणवान खेळाडू चौऱ्याने हनुमंतवाडी संघाकडून एक चांगली गोलंदाजी करतोय आणि निर्णायक शतक फेकण्याचं काम करतोय. तर संतोष गोलंदाजीच्या मार्फतची चांगला फटका मारलाय चांगले क्षेत्ररक्षण सजवलं साईडला फेकला चेंडू सीधा रसेच्या बाहेर जातोय आणि पहिल्या चेंडूवर ते मत प्रहार करतोय आणि हा चौकार बिग. तेवढंच एक चांगली कामगिरी पार टाकताना दिसतात गेली कालच्या दिवसभरात फार थकलेले आहेत. आजचा दुसरा दिवस आहे. आम्हाला माहिती होतं ना शेवटचा सामना आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फरार केला आणि युवराज केला होता मग चेंडू शिंदेने चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची संख्या झाली चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि नाही नाही रमबन झाले. त्यांच्याकडे मोठे दात मागितले किपरद्वारे पण मात्र खेळ मात्र काही तिथं होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाले. असं वाटलं होतं की बॅटची ओढ लागले आणि कदाचित हा खेळ असायला पण संतोष हा एक गुणवान खेळाडू गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे एक साईडला मच्छिंद्र शिंदे असेल तर एक साईडला संतोष एखादी झुंज आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पंचक्रोशीतील ही नावाजलेली जोडी आणि हे नावाजलेले दोन्ही संघ आमने सामने आपल्याला पाहिलं. 24 चेंडूचा खेळ असेल विजयासाठी 44 धावांची गरज. पुढचा चेंडू बॅटची कडा लागले आणि स्लिप मध्ये चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि हा दुसरा चौकार विजय. धन्यवाद. आज भारत हा फलकावरती लागला पहिलं शतक प्रगती पथावर असताना संतोष या गोलंदाजीच्या मार्कवरती एक निर्णायक शतक जो हाणामारीचं शतक पॉवर प्लेचं समजलं जातं ते निर्णायक शतक घेऊन आलाय तो संतोष. चांगला फटका मारलाय चांगले क्षेत्ररक्षण झाले बॅटची लागले एका निर्धाव चेंडूची संख्या झाली चांगली गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ती गोलंदाज संतोष याच्या मार्फत 24 चेंडूचा खेळ असेल विजयासाठी 44 धावांचं आव्हान ठेवलं तर शिवछत्र ध्येय संघाकडे हे चांगली फलंदाजी करावी लागेल आणि साजेसे फटके मारावे लागेल चौकार आणि षटकार. चांगला फटका मारला मला वाटतं माझा कान मंत्र मच्छिंद्र शिंदे यांनी ऐकलं आणि सलग हा तिसरा चौकार मारतोय. या 4 धावेने संघाचा धावसंख्याच बदल होतोय 12 धावा धापलकावरती लागलाय विजय. त्याप्रमाणे फलंदाजी करतोय तो मच्छिंद्र शिंदे. चांगला फटका मारला क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय चेंडू खाली येतोय चूक मात्र काय करणार नाही कारण एक चांगला गुणवान खेळाडू एक झेल घेतोय आणि मच्छिंद्र शिंदेला माघारी परतावं लागतंय. मोठा मासा वगळायला लागलाय.
पहिला गडी बाद होतो मच्छिंद्र शिंदे सारखा. पहिलं शतक समाप्ती नंतर संघाची धावसंख्या होते 12 धावा. 12 धावा 10 लागल्या. चांगली गोलंदाजी नवीन आलेला गोलंदाज आउट. सामन्यातील दुसऱ्या शतक वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलं तर आउट. हा गोलंदाज एक युवा खेळाडू एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. सोडून हनुमंतवाडी संघाकडून एक चांगली गोलंदाजी करतोय तो आउट. एक त्याला नवीन आलेला फलंदाज निवृत्ती एक स्फोटक फलंदाज समजला जातो. निवृत्ती महापदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. वारंवार मला वाटतं प्रत्येक चेंडूवरती क्षेत्राची युवा रचना रचतोय. एक साईडला शिवशंभू देवी विरुद्ध चोरवणे हनुमंतवाडी हा व्होल्टेजचा सामना. एखादा पंचक्रोशीतील हे नावाजलेले दादा दोन्ही संघ आपल्या समजले जातात. पण हे जे स्फोटक फलंदाजी करतोय आणि चांगली प्रकारची गोलंदाजी करतोय तो अवधूत आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती त्यांच्या उजव्या साईडने मारा करतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण सजवले ते नितीन चालकेवर क्षेत्ररक्षकाने उलटा चेंडू होता. चांगला फटका मारला. शरद मापदे म्हटला की एका स्फोटक फलंदाज एका धावावरती समाधान मानावं लागेल. धावावरती समाधान मानतोय आणि संघाची धावसंख्या 1 सरसावते. ती 13 धावा. 13 धावा धावफलकावरती लागला. धानामारी करावी लागेल शिवशंभू निवे संघाच्या फलंदाजाला. कारण 44 धावांत पाठलाग करायचं तर मला वाटतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकावर थोडीशी हाणामारी करावी लागेल. निवृत्ती महापदे आणि शरद महापदे या फलंदाजाला काय खोली साकारणार काय गोलंदाजी करणार याचा सहनिशा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा चेंडू होता भिरकावून देण्याचा प्रयत्न सफल झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. क्षेत्ररक्षण सजवलं की चोरवणे हनुमंतवाडी या संघाने एक नावाजलेला युवा गोलंदाज अवधूत एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. चांगल्या सातत्याने आपल्या संघासाठी मोठं योगदान देतोय तो अवधूत गोलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निवृत्ती एक स्फोटक फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलं त्या अवधूत या गोलंदाजाने. संघाची धावसंख्या रोखले तर 13 या आकड्यावरती. पहिला गडी बाद झालाय तो मच्छिंद्र शिंदे सारखा एक मोठा स्फोटक फलंदाजाला माघारी परतवले तो पहिल्या षटकात. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती अवधूत चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसला. कधी बॅटची लागले कधी पॉईंटच्या दिशेने झेल घेतलाय. निवृत्तीला माघारी परतावं लागले. दुसरा गडी बाद होतो शिवशंभू निळे संघाचा. नवीन आलेला फलंदाज ओंकार मापदे असतील. मला तर थोडासा अडचणी सापडलेला दिसतोय तो शिवशंभू निळे संघ. चांगली फलंदाजी करावी लागेल. 24 चेंडूचा फेल होता. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि दुसऱ्या षटकाच्या प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद. 13 धावा. 13 धावा धावफलकावरती लागतात. नवीन आलेला फलंदाज ओंकार मापदे. दुसरे षटक प्रगती पथावर असताना अवधूत चांगला फटका मारला. लंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. बिगे ओंकार उतेकर आणि श्रेयस उतेकर यांनी जरा व्यासपीठाकडे जायचं. ओंकार उतेकर आणि श्रेयस उतेकर तर संघाची धावसंख्या होते 17 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या चेंडूवरती चांगला मोठा प्रहार केला तो ओंकार याने आणि स्पर्धेचा नियम आहे जो हुकला तो हरला आणि जो फेकला तो जिंकला. हा क्रिकेट आहे. याला क्रिकेट म्हणतात. हेच करावं लागेल तो ओंकार वाजतो. तिथे मात्र खेळ सुटते आणि तिथे नेहमी करण्याच्या नादात एकच धावावरती समाधान मानावं लागेल तो ओंकार मापदे या फलंदाजाला. संघाची धावसंख्या होते दुसऱ्या षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 18 धावा. या पुढील धावते समालोचन करतील ते दिलीप उतेकर साहेब. उतेकर आणि श्रेयस उतेकर जरा व्यासपीठाकडे यायचं.
पण नक्कीच दोन षटकं संपलेले आहेत. दोन गडी बाद 18, दोन षटकं बाकी आहेत, म्हणजे 12 चेंडू बाकी आहेत आणि 26 धावांचं अजूनही आव्हान आहे. आणि दोन षटकं म्हणजे 13-2-26 अजूनही हा जर सामना बघितला तर एलओसी मध्ये आहे, लाईन ऑफ कंट्रोल मध्ये आहे दोन्ही संघाच्या बाजूनी बोलायचं झालं तर. आणि नक्कीच कोणाला वातावरण क्रिकेटला पोषक आहे आणि झेल घेण्याची कुठलीही संधी जर सोडली नाहीये तरी सुद्धा एक चांगलं गणित साध्य होऊ शकतं. कारण अगोदरच्या एका चेंडूवरती एक अवघड परंतु घेण्यासारखा असा झेल आपल्याला बघायला मिळाला की तो सुटला होता. त्याचेच विन मॅचेस, कारण मॅचेस जिंकायचे असेल तर फिल्डिंगला खूप महत्व असतं. गोलंदाज आपला जीव लागतो. कालच्या एका ओपन मधला एक बॉलर बघितला, खूप एकदम चांगला वेग होता, परंतु बॉल रिलीज करण्याच्या टायमाला तो खुचायचा, म्हणजे त्या तोंडातून आवाज यायचा. म्हणजे एवढे जर आपला जीव लावून गोलंदाज गोलंदाजी करतोय तर फिल्डरला 200% धावच लागणार आहेत. तर स्वप्नील शिंदे तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. ओंकार आणि शरद ही जोडी मैदानामध्ये, एक अनुभवी शरद नॉनस्ट्राईकला आहेत. नक्कीच त्यांचा यावेळेला मात्र अनुभव कामाला आला पाहिजे असं त्यांच्या पाठीराख्यांना नक्कीच वाटत असेल. स्वप्नील शिंदे पहिला चेंडू टाकतायत. 15 ते 16 पावलांचा स्टार्ट. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा कॉमेंट्री च्या बाजूने धावायला सुरुवात केली. पंचांना पार करून त्यांनी टाकलेला चेंडू ऑप्शनच्या खूपसा बाहेर चेंडू. पंच व्यायाम करताना दिसतात. पंचांचा हात येतो समांतर आणि ध्वम मिळते ते वाईटच्या रूपामध्ये. अवांतर 19, 2 गडी बाद 19. 12 चेंडू 25 धावांची गरज. पुन्हा एकदा ये चले स्वप्नील, हमसे दूर जाते हुए राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र फुलटॉस घेऊन मारलेला चेंडू, चांगला फटका मारलेला आहे. वळवांच्या दिशेने चांगलं क्षेत्र शोध संतोष यांच्यामार्फत सर्व चेंडू फक्त गोलंदाजाकडे. एकाच धावेवरती त्यांनी रोखलाय. एक धाव मिळते. धाव संख्या होती ती 20, 2 गडी बाद 20. 11 चेंडू 24 धावांची गरज. 2 गडी बाद 20. पुन्हा एकदा शरद तयार. एक जबरदस्त असे खेळाडू, जुने जाणते खेळाडू, अनुभवी खेळाडू. पुढचा गडी स्वप्नील म्हटलं असायचे चेंडू ऑन साईडला वरून मारण्याचा प्रयत्न आणि क्लीन बॉल झाला शरद आणि विकेट होत आहे कमांडीची. तीन गडी बाद 21. आणि सिद्धेश आलेले नवीन फलंदाज आणि नक्कीच यंगस्टर्स सिद्धेश आणि ओंकार ही जोडी मात्र चर्चा करताना दिसतंय की खंड गावाचं जी जे काही अपेक्षा आहे, त्यांचं जे ओझं आहे, ओझं म्हणण्यापेक्षा अपेक्षा आहेत तर आपल्या खांद्यावरती आहेत आणि नक्कीच अपेक्षा भंग होऊ देऊ नये हीच आपल्याला कामगिरी करायचं आहे. आणि नक्कीच बघूया काय पुढे घेत आहे. स्वप्नील धावायला सुरुवात केली नवीन प्रमाणे आपण टाकलेली दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद होत आहे. निळेतून तुकारा मारला तरी तो हनुमंतवाडीमध्ये सहज पोहोचतो. पण आता हा जो संघ तुमच्या म्हणू शकेन मी निळे संघ जो थोडासा संकटात सापडलाय त्याबद्दल तुमचं काय मत आहे. आणि हॅट्रिक झालाय. हॅट्रिक जर घेतली स्वप्नील यांनी तर आशिष सावंत यांच्याकडून 500 रुपयाची देणगी देण्यात येईल, म्हणजे बक्षीस देण्यात येईल. तर विजयजी, संकटात सापडलेल्या निळे संघाला तुमचा काय संदेश असेल. पण नक्कीच दिलीप सर एक चांगल्या प्रकारचा गुणवान खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी करतोय. स्वप्नील शिंदे म्हटलं की आमचे एक माने बंधू समजलं जातं. प्रकाश शिंदे आमचे मामा आहेत आणि आपल्या पंचक्रोशीतील हे दोन्ही भागा संघ समजला जातो. चोरवणे हनुमंतवाडी आणि शिवशंभू निळे. मी मागाशी सांगितलं होतं एक साईडला असेल तर संतोष
आणि एक साईडला असेल तो मच्छिंद्र शिंदे. जिंको कोणी पण तो आपला संघ जिंकला पाहिजे असंच त्याचं तात्पर्य निघून जातंय. तर एक चांगला फटका मारलाय आणि एक चांगला अव्वल दर्जाचा गुणवान खेळाडू स्ट्राईक रोटेट करतोय तो सुधीर भापती. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी असो किंवा फलंदाजी आपल्या संघात सातत्याने नेहमीच जेव्हा संघ अडचणी येतो ना तेव्हा सुधीर मात्रेचं चांगलं योगदान असतं. हे आम्ही फार जवळून बघितलेलं आहे. सर्व मरो या स्थितीत सातत्याने कामगिरी पार पाडताना दिसतोय. आला आपल्या फलंदाजीच्या पार करते त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. चांगला फटका मारण्याचा सत्सावला आलेला पुढं होता. मला वाटतं तो टप्प्याचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाहीये आणि निर्धाव चेंडूचे सांगता आले. संघाची धावसंख्या रोखून धरण्याचे यश आले. तो 22 या आकड्यावरती स्वप्नील हा गोलंदाजाकडून. स्वप्नीलला म्हटलं स्वप्नील शिंदे असतील त्याचप्रमाणे एक साईडला मच्छिंद्र शिंदे ही मित्र बंधू जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला फटका मारला आणि ओव्हर हॅट्रिक झाले. जर स्वप्नील शिंदे म्हटलं की स्फोटक गोलंदाज समजला जातो तो शिंदे. बडकरवाडी संघाकडून एक चांगली कामगिरी सातत्याने कामगिरी पार पाडतोय तो दिसतोय. आज आपल्याला चोराने हनुमंतवाडी संघाची धुरा सांभाळले एक चांगलं योगदान देतोय. तर गोलंदाजीच्या मार्गावरती तोपर्यंत आपण संधी देऊ विजय ऑपरेटर पूर्वेशाना. अजूनही मला वाटतं सामना काय कुठे झुकलेला दिसत नाही. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 22 धावांची गरज असेल. 6 चेंडू 12 धावांची गरज. करो व मरो या स्थिती. कोण हरणार कोण जिंकणार कोणाला माघारी परतावं लागणार किंवा आपल्या गावाचा आपल्या वाडीचा आपल्या संघाचा अस्तित्वाचा प्रश्न होऊन पडलाय या दोन संघादरम्यान. एक साईडला आहे शिवशंभू निवे दुसऱ्या साईडला चोरण हनुमंतवाडी. नवीन आलेला गोलंदाज वैभव गोलंदाजीच्या मार्कवरती चांगली हाणामारी करावे. 6 चेंडू 22 धावांची गरज. एका स्फोटक फलंदाज आलाय तो प्रवीण महापती. एक अनुभव असलेला वैभव. लेग फायलेच्या दिशेने मारलेला फटका ओंकार याने चांगली स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि तुतू मैमय करण्याच्या नादात 2 धावा घेण्यात यश आले. अजूनही विजयासाठी 5 चेंडूचा खेळ असेल आणि 20 धावांची गरज. एखादा चौकार किंवा षटकार जर आला तर नक्कीच शेवटच्या चेंडूवरती सामना जाणार यात काही मात्र शंका नाही. एक साईडला शिवशंभू निवे तर दुसऱ्या साईडला चौरण हनुमंतवाडी. एखादा गोलंदाजाचा जर एखादा चेंडू निर्धाव टाकला तर चांगली रंगतदार येणार. पुढचा चेंडू मोठा समाचार घेतला सोमकार मातुबी आणि हा चौकार. या 4 धावेने सोयीशोगाने सांगायचंय षटकार आहे का चौकार. प्रफुल्ल बघा जरा. तरी अंपायरने दाखवलंय हाईट आहे का बघा. नो आहे का बघा. प्रफुल्ल आहेत आणि इथे माझे आहेत. सामनाधिकाऱ्याचं काम पार पाडताय ते प्रफुल्ल उतेकर. हाईटचा आहे का तो एक बघा आणि चौकार आहे का. आणि मी वारंवार सूचना देत असतो जेव्हा अतितटीची लढत येते ना तेव्हा सामना जे स्वयंसेवक आहेत त्यांनी सीमारेषेचा ताबा घेणं गरजेचं आहे. दिलीप सर की कुठल्याच प्रकारचा वाद होणार नाही याची दक्षता आपली मंडळाला घेणं गरजेचं आहे. कारण भावना कोणी कसं सांगेल पण सावट आहे आणि सामना जर आवडतेचा सामना आहे तरी स्वयंसेवकाला एक विनंती असेल सामना चालू असं बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. ते कुठल्याही प्रकारचा वादग्रस्त येणार नाही. नो नाहीये अंपायर. ते चौकार आहे का षटकार आहे याची आम्हाला कल्पना द्यायची आहे. चौकार आहे. तर या 4 धावा आणि या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 4 ने वाढते 28 धावा. 28 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही 16 धावांची गरज असेल. 4 चेंडूचा खेळ असेल. एकच म्हटलं तो सरडाप्रमाणे रंग बदलणारा खेळ. जो ठोकला तो जिंकला ठोकला तो हरला. आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्फत स्ट्राईक रोटेट केले. एका लेग बाईच्या स्वरूपात मला वाटतं 1 धाव मिळते.
बाईकच्या स्वरूपात आणि एक धाव्याने संघाची धावसंख्येत बदल होतो, एक ने वाढते. 3 चेंडू 15 धावांची गरज. 3 चेंडू 15 धावांची गरज. पाहूया, एखादा जर चौकार किंवा षटकार आला तर मला वाटतं शेवटच्या चेंडूवरती सामना जाईल, यात काही शंका नाही. पण एखादा जर चेंडू निर्धाव झाला तर नक्कीच. आणि चांगला फटका मारलाय प्रवीण महापे यांनी ऑफ साईडला लॉंगॉनच्या दिशेने आलेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय तर पुढे एक धाव मिळते. अजूनही विजयासाठी 2 चेंडूचा खेळ असेल बाकी आणि 14 धावांची गरज. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण सजवले चोरवून हनुमंतवाडी संघ म्हटलं की गादा संघ समजला जातोय. चांगलं 2024 मध्ये चांगले त्यांनी खेळ साकारले. आपला 15 गाव असू द्या, ठाणा मुंबईमध्ये चांगली खेळ साकारले, चांगलं क्षेत्ररक्षण सजवले. ते चोरवणे हनुमंतवाडी या संघाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येते. एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. अजूनही विजयासाठी 1 चेंडू 13 धावांची गरज. 1 चेंडू 13 धावांची गरज. शिवशंभू निवे विरुद्ध चोरवणे हनुमंतवाडी. पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाले आणि चोरवणे हनुमंतवाडी हा संघ विजयी झालेला. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे शिवशंभू निवे संघ आला, चांगल्या प्रकारचे खेळ साकारले. तुमचं देखील ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं जाते. तर शिवशंभू निवे संघाच्या कर्णधार विनंती आहे आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. त्याचप्रमाणे चोरवणे हनुमंतवाडी हा संघ विजयी झालेला आहे. विजयाचा शिल्पकार मच्छिंद्र स्वप्नील यांनी चांगली गोलंदाजी केली आणि ओव्हर हॅट्रिक आणि आपल्या पहिल्या षटकात त्यांनी 3 गडी एक चांगले स्फोटक फलंदाज